एस मध्ये साइड PQ ही काय पॅरलल आहे एसआर ला, म्हणजे साइड PQ ही कशाला पॅरलल आहे एसआर ला पॅरलल आहे, म्हणजे ह्या दोन्ही काय समांतर आहे. त्याच्यानंतर PQR आणि S हा काय एक समलंब चौकोन आहे, म्हणजे पॅरलोग्राम आहे. आणि याच्यामध्ये ही जी वरची साइड आहे ही या खालच्या साइडला काय आहे पॅरलल आहे, म्हणजे समांतर आहे. पुढे त्यांनी काय सांगितलंय की AR हे काय दिलेले 5 AP दिलेले आहे, किती AR 5 AP दिलेला आहे आणि S काय दिले 5 AQ दिलेले आहे. म्हणजे AR किती आहे तुमचं AR बरोबर 5 AP एवढं दिलेलं आहे की नाही. आणि दुसरं काय आहे AS बरोबर 5 AQ दिलेलं आहे. आणि पुढे जे आहे SR बरोबर 5 PQ हे तुम्हाला काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे, म्हणजे प्रूव्ह करायचं आहे. बरोबर SR बरोबर 5 PQ हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. आता इथं तुम्हाला इतकं गिवन आहे बरोबर हे दिलेलं आहे की नाही. मग आता तुम्ही याला असं देऊ शकता का AR भागेला AP बरोबर काय 5 हे काय AS आहे. आता हा AQ काय आहे इथे मल्टिप्लाय आहे की नाही. आपण इथे काय करू शकतो त्याला डिवाइड आणू शकतो की नाही. मग AS बरोबर काय झालं भागेला AQ बरोबर किती आहे 5. आता या दोन्ही कंडिशन काय गिवन आहे काय आहे गिवन आहे की नाही बरोबर या दोन्ही गिवन आहे. आता इथे तुम्हाला कोणकोणते ट्रायंगल दिसत आहे कोणकोणते ट्रायंगल दिसत आहे 4 दिसत आहेत. पण याच्यामध्ये मेन काय आपल्याला दोनच आहे, म्हणजे SAR आणि दुसरा काय APQ. कोणकोणते SAR आणि APQ. मग पहिला त्रिकोण घेऊ आपण त्रिकोण काय झाला SAR आणि दुसरा त्रिकोण काय तुमच्याकडे APQ. आता हे दोन त्रिकोण आहे, याच्यामध्ये जर हे दोन त्रिकोण आहे तर ह्या जर रेशो आपल्याला दिलेला आहे आपण हा काय करू पहिल्या तसा घेऊन घेऊ. म्हणजे तुम्हाला पहिल्या रेशोमध्ये काय दिले AR भागिले काय आहे AP. या दोन्ही रेषांचं उत्तर काय आहे 5 आलेलं आहे. मग मी इक्वलला घेऊ शकते का ते घेऊ शकते, कारण दोघांची व्हॅल्यू काय सेम आहे म्हणून ते दोघंही काय आहे प्रोपोर्शन मध्ये बरोबर. मग AR डिवाइड बाय AP AS डिवाइड बाय AQ. मग AR AP आणि AS AQ हे काय दिले मी इक्वल दिले. मग हे कशावरून फ्रॉम कशावरून गिवन कशावरून गिवन. आता मी जेव्हा सांगितलं होतं की असं असेल धनराज किल्लेश शक्तिमान आहे की नाही, जेव्हा तुमच्याकडे असा अँगल असेल तर हा अँगल काय असेल नेहमी वर्टिकली अपोजिट अँगल असेल. म्हणजे जेवढा हा इकडे असेल तेवढाच हा काय असेल खाली सुद्धा असेल. वरतीचा तो 60 चा असला तर खाली सुद्धा कितीचा असेल 60 चा असेल. मग आता हे एक भेटलं तुम्हाला. आता दुसरं काय आहे अँगल घ्या SAR काय घेतात अँगल SAR बरोबर कशाच्या बरोबर आहे ते SAR तर कशाच्या बरोबर आहे PAQ किंवा QAP काय QAP. कशानुसार वर्टिकल अपोजिट अँगल म्हणजे परस्पर विरोधी कोन. काय मराठीमध्ये परस्पर विरोधी कोन. आता हे एक भेटलं तुम्हाला इथं एक भेटलं. दुसरी गोष्ट आता इथं आणखी एक अँगल सेम येऊ शकतो कोणता वर्टिकल अपोजिट अँगल. कोणता येईल सेम किंवा अल्टरनेट अँगल. वर्टिकल तर आला, दुसरा कोणता येईल अल्टरनेट अँगल. म्हणजे हा जर असेल तर याच्या बरोबरच काय असेल काय असेल हा पण असेल. किंवा याला तुम्ही असे लिहू शकता हा जर असेल इथे तर याचा अल्टरनेट काय असेल हा असेल. आता मी असं लिहू शकते का ASR आणि PQA हे दोघे काय आहे इक्वल आहे किंवा AQA तुम्ही लिहा अँगल ASR हे बरोबर कशाचे आहे QAR कशाच्या बरोबर आहे किंवा AQR तर AQ काय आहे QA सॉरी
पी ए क्यू पी नुसार, कशानुसार ए क्यू पी नुसार. इथं काय केलं पाहिजे, व्हर्टिकल अपोजिट अँगल एक लक्षात ठेवा. इथं जर एस आहे तर याच्या अपोजिट आपण काय लिहिला, क्यू लिहिला. तर इथं सुद्धा मध्ये जर एस आला तर इथं सुद्धा काय आलं पाहिजे, क्यू आला पाहिजे. काय आला पाहिजे, क्यू आलाच पाहिजे. मग आता इथे काय लिहिलं तुम्ही लिहा. मग आता याच्यानुसार हे दोन अँगल काय आहे, सिमिलर आहे. कशानुसार, एक तर साइड अँगल साइड, साइड किंवा अँगल साइड अँगल, याच्यानुसार ते काय सिमिलर आहे. म्हणून कोणकोणता त्रिकोण लिहिलं, एस ए आर. कोणकोणता आहे, एस ए आर, एस ए आर. हा कशाशी सिमिलर आहे, ट्रायंगल, ट्रायंगल एस ए आर हा सिमिलर आहे ट्रायंगल पी ए क्यू ए आर. इथे लक्षात ठेवायचं, एस च्या सोबत नेहमी ऑपोजिटला क्यू आला पाहिजे, बी च्या सोबत आर आला पाहिजे. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे, याचा रेशो विचारलेला आहे. रेशो तर तुम्हाला दोन ऑलरेडी दिलेला आहे की नाही, ए आर म्हणजे हे दोन, इथे हे दोन भागेला काय आहे, हे दोन म्हणजे ए आर भागेला काय आहे, ए पी. दुसरं काय आहे, ए एस म्हणजे हे दोन, एस तुम्ही एस ए लिहा किंवा ए एस लिहा, ए एस भागीला ए आर. आता तिसरा कोणता राहिला तुमचा, कोणता राहिला, त्याच्यामधला एस आणि आर, क्यू आणि पी. तुम्ही लिहू शकता का, एस आर भागीला पी. आता याची किंमत किती आहे, किती आलेली याची किंमत किती आहे, 5. याची किंमत किती आलेली आहे, 5 बरोबर. आणि भागीला काय, एस आर पी. मग आता एस आर आणि पी क्यू मी इथे लिहू शकते का, एस आर आणि पी क्यू. आता हे दोघे जर 5 आहे तर मी लिहू शकते ना, कारण की मला पहिलेच दिलेले आहे एस आर आणि पी क्यू. हे हा सुद्धा किती आहे, 5 आहे बरोबर. एस आर आणि हे दोन जर 5 आहे आणि हे तिन्ही जर सारखे आहेत तर 2 5 आहे तर तिसरा सुद्धा किती असेल, 5 असेल बरोबर. आता हा पी क्यू इकडे भागीला इकडे आल्यानंतर काय होईल, म्हणजे एस आर बरोबर काय येईल, 5 पी क्यू. झालं का प्रूफ, झालं का सिद्ध. खाली घ्यायचं हेन्स किंवा सिद्ध प्रमेय सिद्ध झाले. लक्ष दे, चला इकडे लक्ष द्या. आता इथे काय सांगितलंय तुम्हाला, ए बी सी डी हा एक काय पॅरलोग्राम आहे, म्हणजे समांतरभुज चौकोन आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दोन साईड दिलेल्या आहे, इकडे जात नको इकडे लक्ष दे. ए बी आणि सी डी ह्या दोघं काय एकामेकाला पॅरलल आहे. याच्यामध्ये पण एक गोष्ट जर नोटीस केली असेल तर याच्यामध्ये सुद्धा क्रॉस आहे. हा क्रॉस ज्याला समजला त्याने समजायचं की आपल्याला 90% पडले पेपरमध्ये, कारण या क्रॉसवरती सगळा खेळ राहतो. आता इथं दोन आहे, एक तर व्हर्टिकल अपोजिट अँगल म्हणजे परस्पर विरुद्ध कोन हे सेम असतील. दुसरी गोष्ट की यांचे परस्पर विरोधी कोन हे सुद्धा सेम असतील, म्हणजे अल्टरनेट अँगल काय असतील यांचे सेम असतील बरोबर. दोन गोष्टी सेम असतील. मग त्याच्यावरून आपण काय काढू शकतो, पुढे काय आहे ते आपल्याला काढायचे, किमती काढायचे बरोबर. मग आता इथे किती दिलेले, सर्वात पहिले तर आपल्याला अँगल ते काय करावं लागते, सिमिलर आहेत का ते दाखवावं लागेल, कारण इथं दाखवलेले काय अँगल सिमिलर नाही. बाकीच्या एक्झाम्पलमध्ये आधी आपण पहिल्या दिवशी सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं की हे सिमिलर आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये असं चिन्ह होतं, याच्यामध्ये असं आहे का नाही. हे एवढं चिन्ह आणायसाठी एवढं फुटाणं अप्लाय करायचं आहे, समजलं. समजलं का, सोडवून पाहू, सोडा का. येतं का रे, अर्धे तर मरूनच गेले सोडवायच्या नावाने. चला इकडे लक्ष द्यायचं, पहा आता इकडे लक्ष द्या. आता इथे किती त्रिकोण दिसतोय तुम्हाला, बी ए डी दिसतोय का, बी ए डी. दुसरा कोणता त्रिकोण दिसतोय, सी डी बी. दोन दिसतंय का इथं, दिसतंय. मग आता पहिला काय आहे, अँगल, ट्रायंगल ई ट्रायंगल काय आहे, ए बी डी.
आता पहिलं पहा, इथे काय दिसतंय ए बी डी. हे काय आहे? हे काय एकामेकाचे अल्टरनेट अँगल आहे. ए बी आणि डी. कोणता आहे अँगल? ए बी डी. याच्या बरोबर कोणता अँगल असेल? सी डी बी. इकडचा आहे तिकडचा आहे, बरोबर असं आहे ना तो जिल्हा. हा एक आणि हा एक, तर त्याला हा एक. दुसरा कोणता आहे? सी डी बी. काय आहे? अल्टरनेट अँगल. त्याला म्हणतात परस्पर प्रतिरोध. एकामेकाचे जिल्हा. आता दुसरा याच्यामध्ये कोणता अँगल कॉमन आहे? कोणता एक अँगल कॉमन आहे? हा बरोबर निशाणा ओ. कोणता आहे? ओ. हा ओ काय आहे? हा म्हणजे बरोबर. हा आपण लिहू देतो बी ए ओ किंवा बी ओ ए. बी ओ ए. दुसरा त्याच्याबरोबर कोणता आहे? सी किंवा डी ओ सी. कोणता आहे? अँगल डी ओ सी. आता आपल्याला पहिलं काय भेटलं की अल्टरनेट अँगल सेम आहे. दुसरं काय भेटलं की त्याचे व्हर्टिकल अपोजिट अँगल सेम आहे, म्हणजे परस्पर विरोधी कोण आहे तो. बरोबर, या दोन गोष्टी भेटल्या. मग याच्यावरून आपल्याला असं समजतं की हे दोन ट्रायंगल काय सिमिलर आहे, दोन त्रिकोण काय सिमिलर आहे. मग आता मी याला ए बी डी इतकं लिहायपेक्षा असं लिहू शकते का की बी ओ ए, कारण हा काय आहे इथपर्यंत एक आहे ना आणि हा इथून दुसरा आहे, बरोबर इथपर्यंत एक आहे आणि वरती दुसरा आहे. मग मी लिहू शकते बी अँगल बी ओ अँगल बी ओ ए इज सिमिलर टू अँगल अँगल बी ओ ए सिमिलर टू अँगल बी ओ सी. कशानुसार? बाय ए कशानुसार? बाय ए. तर इतकं प्रूव्ह झालं. आता पुढे काय सांगितलंय तुम्हाला? जर ते दोन त्रिकोण सेम असतील तर त्यांचा रेशो सुद्धा काय असेल? सेम असेल. मग आता इथं दोन त्रिकोण आहे ना, मग त्यांचा रेशो घ्यावा लागेल आपल्याला. मग रेशो कसा घ्यायचा? आता इथं घ्यायचे ट्रायंगल ए बी ओ ए अँड ट्रायंगल डी ओ सी. म्हणजे बी ओ ए आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे? डी ओ सी. हा इथं जो आलाय तो इथून उचलून तिथे लिहिला. आता यांनी काय सांगितलंय की यांच्या दोन साईड काय असतील? मग जर दोन त्रिकोण सेम आहेत तर त्यांच्या पॅरलल साईड सुद्धा काय असतील? सेम असतील की नाही? आता काय आहे? पहिले काय दिलेले आहे आपल्याला? बी ए. ए बी ची किंमत दिलेली आहे ना, ए बी. मग इथे काय असेल? ए बी भागेला डी सी. काय असेल? ए बी भागेला डी सी. दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे? ओ बी. काय दिलेलं आहे? दुसरं काय उरलं? ओ बी. त्याला बी ओ लिहा किंवा ओ बी लिहा, सारखंच पडतं. काही करा तुम्ही, उलटा सुलटा करू शकता की नाही तुम्हाला. मग ओ बी. आता इकडे ओ बी लिहिला मी, हे दोन घेतले तर इकडचे सुद्धा मला काय करावं लागतील? दोघांना उचलावं लागेल. मग यांना पहिले ओ घेतले तर म्हणून आपण काय लिहिलं? बरोबर. आता याच्या किमती दिलेल्या आहेत का? दिलेल्या आहेत. ए बी ची किंमत किती आहे? टाका त्याची किमती किती आहे? 20. जेवले होते का रात्री? डी सी ची किती आहे? 6. ओ बी ची किती आहे? 15. आणि ओडी काय करायचं आहे? काय काढायचं? ओडी दिलाय का? नाही. इथं काय करायचं मग? प्लस गुणाकार. ओडी गुणिला 20 भागिले 6 गुणिला 15. आता ओडी बरोबर काय आहे? 6 गुणिला 15 भागिले काय आले? 20. मग ओडी बरोबर 15चा किती होतात? 15चा 15 मल्टिप्लाय बाय 6 किती होतात? 90. 15चा 90. पाडे येत नाही, पहिल्यासारखे बसले. 15चा 90 खाली पण राहिले किती? 0 गेला 9 भागिले 2. 2 4 आहे. किती? 4.5. 9 चे अर्धे पैसे किती होतात? 4.5 रुपये. किती होतात? 4.5. 4.5 ला कसं लिहितात? 4.5.
लिहितात 4.5. किती आली ओटीची किंमत 4.5 4.5. समजलं? लिहा. मॅथ 2 हे मॅथ 1 तरी सोपं आहे. मॅथ 2 हे हार्ड आहे. तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला घरी जाऊन प्रॅक्टिस करावीच लागेल तरच तुमच्या लक्षात राहील. किती वेळ जायचा आहे दररोज? 1 तास. किती वेळ? 1 तास. नाही तर काहीच करणार नाही. पेपरमध्ये असेच एक्झाम्पल येतात, बोर्डाला असेच आवडतात. एकदम सोपा क्वेश्चन आहे. मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांकडे डोक्यात इकडे लक्ष आहे. आता सगळ्यात पहिले इथे काय दिलेलं आहे आपल्याला ए बी ही एक साईड समांतर आहे कोणाशी? DC सोबत. दोघं काय एकामेकाला समांतर आहे हे आपल्याला दिसतंय आणि ते काय करतायत पी या पॉइंट मध्ये काय करतायत एकामेकाला बायसेक्ट करत आहेत. आता इथं काय झालं AP आणि PC या दोन काय प्रोपोर्शन मध्ये TB TP आणि BP म्हणजे याच्या आधी जे आपल्याला काढावं लागायचं आता काढायची गरज आहे का? ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे की नाही? हे काय सगळं गिवन आहे. इथे लिहायचं पुढे वरील प्रमाणे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये गिवन. आता त्याच्यानंतरही एक गोष्ट APB DPC हे दोघंही काय सिमिलर आहे. आधी आपल्याला काय करावं लागायचं? हा काढायचा फुटाणा करावं लागायचं. आता करायची गरज आहे का? नाही. ते दोघंही सिमिलर आहेत तर आपल्याला दाखवायचं आहे. आता याला म्हणायचं गिवन यालाही म्हणायचं गिवन. आता त्याच्यामध्ये आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे? या दोघंही एकामेकाला छेदतात. आता याच्या आन्सर मध्ये लिहायचं साइड AC इज अ पॅरलल टू BD. साइड AC म्हणजे AB आणि BC हे दोघंही काय करतात एकामेकांना बायसेक्ट करतात. दुसरं त्यांचा रेशो काय दिले AP डिवाइड बाय PC DP डिवाइड बाय BP. गिवन कशावरून दिलेले एक्झाम्पल मध्ये. दुसरं काय दिलेलं आहे APB आणि DPC हे दोघे काय सिमिलर आहेत आणि यांच्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलंय याला म्हणायचं 1 आणि दुसरं मानू की यांच्यामध्ये कोणता अँगल कॉमन आहे? P. कोणता अँगल कॉमन आहे? अँगल P. मग लिहायचं इथं अँगल APB इज इक्वल टू कोणता अँगल येईल? DPC. काय DPC काय हे वर्टिकल अपोजिट अँगल. आता फ्रॉम त्याच्या खाली डायरेक्ट लिहून द्यायचं. ऑलरेडी सांगितलेलं आहे पण आणि तिथं खाली लिहून द्यायचं. म्हणून आता यांचे जर दोन कोन सिमिलर आहे आणि दोन साइड सेम आहे किंवा त्यांचा रेशो सेम आहे त्याच्यानंतर त्यांचे अँगल सिमिलर आहे ते हे काय साइड अँगल साइड या टेस्ट नुसार काय होतात ह्या प्रूव्ह झालेले आहे. म्हणून अँगल APB similar to triangle CDE कशानुसार? साइड अँगल साइड टेस्ट म्हणजे बा कसोटीनुसार कशी बाजू या दोनचं पॅरलल आहे. या दोन बाजू रेषा प्रपोर्शन मध्ये आहे बरोबर. म्हणजे ही एक बाजू झाली दुसरी. तिसरं काय आहे यांचा एक अँगल काय आहे कॉमन आहे म्हणजे बा या कसोटीनुसार काय ते सिमिलर आहे. साइड अँगल साइड झालं संपलं एवढंच आहे. म्हणून तर सांगितलं की चिठ्ठी क्वेश्चन आहे बरोबर बोलायचं. साइड AB आणि DC आहे ना फर्स्ट नाही माहिती फोर्स आता आपण ना शेवटचा क्वेश्चन घेऊ आणि मग तो कोणता एक 7वा क्वेश्चन घेऊ. आता इकडे लक्ष द्या. तुम्हाला काय दिलेलं आहे ABC यांच्यामध्ये AC ही काय आहे कॉमन साइड दिलेली. लक्ष द्या मग इकडे चल प्राची इकडे लक्ष. AC ही काय आहे त्यांची कॉमन साइड आहे. काय आहे कॉमन साइड
आता इथे दोन त्रिकोण दिले जसं ए बी सी हा एक त्रिकोण आहे. दुसरा त्यांनी घेतलेला आहे ए डी आणि सी. हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अँगल बी सी इज इक्वल टू अँगल ए डी सी आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे. 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन याच्या आधी विचारलेला होता. ऍक्टिव्हिटी बेस म्हणून सुद्धा याच्या आधी विचारलेला क्वेश्चन आहे. म्हणून या क्वेश्चनकडे एकदम व्यवस्थित लक्ष द्या. आता हे तर गिवन आहे तुम्ही आपल्याला गिवन मध्ये सर्वात पहिले काय दिलेलं आहे अँगल बीएसी. आपल्याला कोणते दोन त्रिकोण दिसतात इथं पहिले लिहून घ्यायचं इन ट्रायंगल ए बी सी हा आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे ADC. आणि यांच्यामध्ये कॉमन साइड कोणती आहे AC इज अ कॉमन साइड. कोणती आहे पूर्वी साइड AC इज कॉमन साइड किंवा मराठीतल्या पोरांनी लिहायचं बाजू AC ही काय भुजा AC ही सामायिक भुजा आहे. हां समजलं. येतो मला मराठी. मी मराठी मीडियमची आहे पण मला नंतर इंग्लिशमध्ये आलं मला मराठी नव्हते. चला जाऊ. आता इथं पहिलाच काय दिलेलं आहे तुम्हाला जे दिलेलं आहे ते उचलून इथे लिहून द्यायचं. काहीच विचार करायचा नाही. काय BAC बरोबर काय ADC काय आहे गिवन आहे. काय आहे गिवन आहे. आपल्या घरातून आणलंय ना त्यांनी सांगितलंय. दुसरं आता ABC आणि ADC या दोघांमध्ये एक कोण कॉमन आहे. कोणता आहे एक अँगल कॉमन आहे दोघांमध्ये. कोणता आहे तो C. कोणता अँगल कॉमन आहे अँगल C. मग आता इथे लिहायचं अँगल BCA इज इक्वल टू काय आहे ACD किंवा DCA. त्याच्यापेक्षा आपण लिहू अँगल ACD काय आहे कॉमन अँगल. आता इथे पहिला अँगल आहे इथं दुसरा अँगल आहे. मग फ्रॉम 1 and 2 पूर्वी 1 and 2 याला म्हणायचं 1 याला म्हणायचं 2. आता इथं ट्रायंगल काय आहे ट्रायंगल दिलेला ABC काय दिलेला आहे ABC इज सिमिलर टू ट्रायंगल कोणता आहे ADC. कोणता आहे ADC. हे दोघे सिमिलर आहे. बाय कोणती टेस्ट अँगल टेस्ट म्हणजे कोको कसोटी. हा एक कोण आणि हा एक कोण. कोणता आहे अँगल टेस्ट. आता इथपर्यंत समजलं. आता त्यांनी हे जे सांगितलंय जर दोन त्रिकोण सिमिलर असतील समरूप असतील तर त्यांचे साइड सुद्धा कशा असतात सिमिलर असतात. आता इथून घ्यायचं पहिले साइड कोणती दिलेली आहे CB. काय दिलेली आहे CB. मग काय घ्यायचं CB किंवा BC. CB दिले तर आपण CB घेऊ. भागेला दुसरी साइड कोणती घेतलेली आहे याच्यामध्ये AC. काय घेतलेली आहे AC. आता यांच्यामध्ये कोणती साइड दिली इथं CD आहे का इथं CD आहे. DC घ्या किंवा CD घ्या फरक पडेल का नाही. मग इथे घेतलं मी पहिले घेतली AC. काय घेतली AC आणि नंतर घेतली CD. आता या दोघांचं काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचंय क्रॉस मल्टिप्लिकेशन. तुम्ही CA लिहा किंवा AC लिहा काही फरक पडतो का नाही. आपण इथे AC दिले म्हणून इथे AC घेऊ. सॉरी CA दिले. CA गुणिला काय आहे या दोघांचा गुणाकार CA बरोबर काय आलं CP गुणिला काय आलं CD. या दोघांचा गुणाकार आहे म्हणजे दोघांचा काय स्क्वेअर आहे. CA चा स्क्वेअर इज इक्वल टू CB चा स्क्वेअर. झालं का तुमचं प्रूफ. खाली द्यायचा हेन्स प्रूफ किंवा याच्यानुसार सिद्ध झाले. आता ही जी रेषा आहे किंवा हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात द्यायची अशी आहे की AB आणि BC. आता हे जर एवढं काढून टाकलं तर तुम्हाला एवढे क्रॉस दोन दिसताय का क्रॉस दोन दिसताय. मग हे जर क्रॉस दिसत असतील इथे कोणता एक कॉमन पॉइंट आहे ही हा कॉमन पॉइंट आहे. कोणता आहे मग तुमच्याकडे किती त्रिकोण आहेत इथं 2. कोणते आता इथं एक ट्रान्ससेक्टरल हा अँगल आणि हा अँगल हे दोघं काय असतील सेम असतील. काय असतील सेम कारण ते काय आहे एकामेकाच्या अल्टरनेट
आहेत म्हणजे परस्पर विरोधी कोण आहेत म्हणून ते दोघे काय असतील सारखे असतील. चला मग आपण लिहू आता गिवन मध्ये आपल्याला काय लिहायचंय ABCD. ABCD हे काय आहे एक पॅरलोग्राम आहे. काय तो ग्राम. ते काय स्पेलिंग माझं मिस्टेक असू शकते तुम्ही व्यवस्थित करा. म्हणजे ABCD हा समांतरभुज चौकोन आहे आणि एवढं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं हे प्रूव्ह करायचंय. त्याच्या अगोदर तुम्हाला काय दाखवावं लागेल की दोन ट्रायंगल हे काय सिमिलर आहेत बरोबर म्हणजे समांतर आहेत हे तुम्हाला समभुज आहेत हे तुम्हाला दाखवायचं आहे. सिमिलर आहेत जे समांतर आहेत ते तुम्हाला दाखवायचं. समोर आता इथे किती ट्रायंगल आहेत दोन अँगल आहेत आपल्याकडे. किती ट्रायंगल आहेत दोन. मग त्याच्या अगोदर आपल्याकडे किती ट्रायंगल आहे BT म्हणजे दोन आहेत. एक आहे BTE आणि दुसरा काय DCE. पण आपल्याकडे जो अँगल आहे तो कोणता आहे सध्या DTB. कोणता अँगल आहे त्याच्या अगोदर आपल्याला लिहावं लागेल तिथं लाईन AB ही काय लाईन DC ला काय पॅरलल आहे जे त्याने तिने त्यांनी दिलेलं आहे. ही हा काय क्षेत्र म्हणून लाईन साईड AB पॅरलल टू साईड कशाला आहे DC म्हणजे बाजू AB ही बाजू DC ला काय आहे समांतर आहे. आता इथं कोणता आहे DTC DTB कोणता आहे DTA काय घेऊ आपण DTA हा कशाच्या बरोबर आहे CDT कशाच्या बरोबर आहे CD आणि D बरोबर अल्टरनेट अँगल बरोबर. आता माझ्याकडे काय आहे किंवा सॉरी BT आणि D हा माझ्याकडे काय एक अँगल आहे. कोणता आहे B तिथून T आणि D कारण AB तर पॅरलल आहे ना. BT आणि D आणि हा इथे कोणता आहे CD आणि T हा कोणता आहे माझ्याकडे एक अँगल आहे. काय हे अल्टरनेट अँगल. आता मी काय करते आणि दुसरा आता मग BT आणि इथे D लिहायपेक्षा मी या इथपर्यंत लिहू शकते का त्याला एवढा मोठा इथपर्यंत जायपेक्षा मी काय करू शकते त्याला इथपर्यंत आणू शकते की नाही. मग काय माझ्याकडे अँगल BTE बरोबर. आता DCD या T पर्यंत आणण्यापेक्षा मी काय करेन इथे E पर्यंत त्याला ब्रेक करेन. काय करेन E पर्यंत. मग CD हा काय केलंय तिथे मी ब्रेक केले. काय केलंय त्यांना जोडले बरोबर कशाच्यानुसार कारण ABT हे काय आहे एका रेषेवर आहे आणि DET हे काय एका रेषेवर आहे. DET काय हे एका रेषेवर आहे म्हणून मी काय केले तिथपर्यंत त्यांना घेतले पुढे घेतले का नाही. आता मला एक अल्टरनेटिव्ह अँगल भेटला दुसरा. आता इथे काय E हा दोघांचा काय कॉमन पॉइंट आहे का आहे. मग मी लिहू शकते का BE आणि T हा एक अँगल लिहू शकते. अँगल हे तर आपल्यासाठी आता समजायला आलं की नाही आपल्याला कॉमन असलेली मधात घ्यायचं BET. आता दुसरा कोणता घेऊ आपण हा इथून घेऊ CET. काय करू याला CET काय हा म्हणजे परस्पर विरोधी कोण ही परस्पर विरोधी की नाही दोघांच्या मध्ये. आता याच्यावरून थांब रे याच्यावरून किती त्रिकोण तयार होत आहे BTE हा एक त्रिकोण तयार होतोय DCDE हा दुसरा त्रिकोण तयार होतोय. इथे किती त्रिकोण तयार होतात अँगल BTE आणि दुसरा अँगल कोणता आहे CDE. अँगल एक वरून अल्टरनेट अँगल ए आणि OA हा अँगल एक आहे. या दोघांवरून असं लक्षात येतं की अँगल BTE आणि अँगल CDE हे दोघे काय सिमिलर आहेत. काय दोघे ट्रायंगल काय सिमिलर आहेत. मग हे दोन जर सिमिलर असतील
असतील तर यांच्या साईड सुद्धा कशा असतील, प्रपोर्शन मध्ये असतील. काय असतील, प्रपोर्शन मध्ये असतील. आता तुम्हाला कोणतं प्रपोर्शन दिलं आहे, डी आणि डी, सी आणि डी. मग आता इथे काय दिलेलं आहे, टी दिले की तुम्हाला दिलेलं आहे, बी दिले की नाही, दिलंय, डी दिले की नाही, दिलंय, दिलंय की नाही, आणि सी दिलंय आणि डी सुद्धा काय दिलंय, दिलेलं आहे. मग आता तुम्हाला इथं काय करावं लागेल, बी दोन्ही साईड त्यांच्या प्रपोर्शन मध्ये, बी ई भागेला काय आहे, सी ई बरोबर. इथे काय आहे, सी ई भागेला काय आहे, इथं बी. बी हे दोन घेतले, टी उचलले, इथले दोन आहेत तर इथले सुद्धा काय असतील, दोन. हे पहिले दोन घेतले इथं, हे दुसरे दोन खाली घेतले. मग आता यांचा काय करायचं, मला गुणाकार करायचा. आता यांचा काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. बी गुणेला काय आलं, बी ई बरोबर. सी गुणेला काय आलं, डी. मग आता आपलं ट्रू झालं का, ट्रू झालं. मग खाली लिहायचं हेन्स ट्रू. आता त्याच्या सिक्वेन्स नुसार लिहून घेऊ आपण, बी गुणेला बी बरोबर, सी गुणेला काय, हेन्स ट्रू. असं जर लिहिलं तर चालेल आणि कसं आलंय आपण प्रूफ केलं तर चालेल ते. आता याच्यावरून तुमचा पूर्ण प्रॅक्टिस सेट संपलेला आहे आणि या प्रॅक्टिस सेट मधला 3 मार्काला हे एक्झाम्पल विचारले जातात. जे आज मी शिकवले ते 5 एक्झाम्पल परत करा, कारण तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये या प्रॅक्टिस सेट मधले 2 तरी एक्झाम्पल एक्झामला असतातच. म्हणून हा व्यवस्थित करायचा, परत प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला चांगले मार्क मिळतील. नसेल तर आपला व्हिडिओला अवेलेबल आहे, इथून बघा, त्याच्या नोट्स काढा, त्याला स्टॉप करा, त्याच्या नोट्स काढा, त्याच्या नोट्सची रिव्हिजन करा, तेव्हा तुम्हाला मार्क चांगले पडतील. चालतंय म्हणून चालू द्यायचं का नाही, वेळ एकदा गेलेली वेळ परत येईल का नाही. तुम्हाला जर 90% काढायचे असतील तर तुम्हाला स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागेल. काय, पर डे 3 आवर तरी तुम्हाला अभ्यास करावा लागेल, 3 तास प्रत्येक दिवशी. 1 तास गणित करायचं, 1 तास भाषा करायच्या. भाषा आपल्याकडे लँग्वेज 3 असतात, मराठी, हिंदी अँड इंग्लिश. त्याच्यापैकी ज्याची हिंदी नसेल त्यांची संस्कृत असेल बरोबर. तरी यांच्यासाठी रीडिंग करायचं, त्यांचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करून बघायचे मागचे, त्याच्यामध्येच विचारले जातात. त्याच्यापैकी ग्रामरला सुद्धा मार्क असतात, 40 मार्क म्हणजे ग्रामर 10 मार्कचं येतं, 40 मार्कचं तुमचं उपयोजित लेखन येतं. म्हणजे पत्र लिहिणं, निबंध लिहिणं हे तुम्ही जेवढं वाचाल तेवढं चांगल्या पद्धतीने लिहू शकाल. म्हणून भाषेचा 1 तास अभ्यास करायचा, 1 तास सायन्स आणि सोशल सायन्सचा करायचा. 1 दिवस सोशल सायन्स करायचं, आठवड्यातनं 3 दिवस सोशल सायन्स करायचं, 3 दिवस सायन्स करायचं. म्हणजे सोशल सायन्स काय आलं, इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल. आणि सायन्स म्हणजे विज्ञान 1, विज्ञान 2. त्याच्यानंतर रविवारी जेवढं तुम्ही आठवडाभर अभ्यास केला तेवढं सगळ्यांची रिव्हिजन रविवारी करायची. आणि एखादी प्रॅक्टिस सेट स्वतः म्हणजे एखादी क्वेश्चन पेपर दर रविवारी सॉल्व्ह करून पाहिजे. तेव्हा जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर तुम्हाला 95 म्हणजे 95% वरती जायला कोणीच अडवू शकत नाही. पासिंग तर दूरची गोष्ट राहिली, ती तर निघूनच जाईल. पण जर तुम्ही दिवसातून 3 तास अभ्यास केला आणि जसं मी सांगितलं तसं रुटीन फॉलो केलं तर समजून घ्या की तुमचा रिझल्ट आजच 95 ते 96% वरती, 95 ते 96% वरती तुमचा रुटीन राहील, रिझल्ट पण राहील. पण तुम्हाला डेली असं रुटीन फॉलो करावं लागेल, दररोज 3 तास. किती तास? 3 तास. जर तुम्ही असं केलं तर